नमस्कार मंडळी, कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण पाहतोय उपवासाचा ढोकळा आणि उपवासाची चटणी। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आता आपण 1 कप वरईचा तांदूळ म्हणजेच भगर घालून घेणार आहोत। तुमच्या घरातली कुठलीही मोठी वाटी असेल ती सेट करून घ्या। आणि पाव कप म्हणजेच 1/4 कप साबुदाणा घेतलेला आहे। पाव वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि मिक्सर मधून छान असं दळून घ्यायचं आहे। याचं बारीक असं पीठ तयार करून घेतलेलं आहे। एकदम फाईन अशी पावडर तयार झालेली आहे। थोडीशी हाताला खरखरीत लागते। आता एक बाउल घ्यायचा आहे, यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे। सगळं पीठ यामध्ये घालून घेऊया। आता 1 कप दही घेतलेला आहे। एकदम घट्ट असं दही आहे हे, फार आंबट दही नाहीये। तुमचं दही जर आंबट असेल तर अर्धा कपच घ्या। अर्धा चमचा किसलेलं आलं घालून घेऊया। 3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालायच्या आहेत। यामध्ये आता आपण मीठ घालायचे, चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि थोडीशी साखर घालून घेऊया। याला आता छान असं मिक्स करून घेऊया। यामध्ये आता आपण थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत। 1 कप भरून मी पाणी घेतलेलं आहे, पण एवढं पाणी लागणार नाहीये। मला इथे फक्त अर्धा कपच पाणी लागलेलं होतं। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। 1 कप मी दही घेतलं होतं आणि अर्धा कप पाणी मला लागलेलं आहे। तुमचं दही जर पातळ असेल तर पाणी थोडंसं कमी लागेल। जास्त पातळ करायचं नाहीये मिश्रण। अगदी ढोकळ्याच्या पिठासारखं किंवा इडलीच्या पिठासारखं मिश्रण तयार करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटांसाठी याला मुरवत ठेवून द्यायचंय। बाजूला भिजत ठेवून दिलेलं आहे मी आता 20 मिनिटांसाठी। आता काय करायचंय, एक मिक्सरचं भांडं घ्यायचंय छोटंसं आणि त्यामध्ये आता आपण घालून घेतो शेंगदाणे। भाजलेले शेंगदाणे आहेत आणि यात ओलं खोबरं घालायचं आहे। यातच आता आपण घालणार आहोत थोडीशी साखर। साखर ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, नसेल आवडत तर घालू नका। आणि थोडंसं मीठ घाला। आता यामध्ये 1 मिरची घालतेय, अर्थात मिरची तुमच्या आवडीनुसार। आणि अगदी थोडेसे जिरे घालायचे आहेत। कोथिंबीर घालूया। कोथिंबीर खात नसाल उपवासाला, नाही घातली तरी चालेल। आणि याला आता मिक्सर मधून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, आपली चटणी तयार झालेली आहे। याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा। मस्त अशी उपवासाची चटणी तयार झाली आहे। आता स्टीमरच्या प्लेटला आपण थोडंसं तूप लावून घेऊया, म्हणजे ढोकळा खाली चिकटणार नाही। इकडे स्टीमर मध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि या पाण्याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतरच पुढची कृती करायची आहे। उकळी आल्यानंतर मी हे बॅटर घेतलं आहे आणि हे छान भिजलंय। आता 20 मिनिटं झाली आहेत आणि यामध्ये इनो सॉल्ट घातलेलं आहे, इनो फ्रूट सॉल्ट। आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। फार जास्त मिसळायचं नाहीये, फेटायचं नाहीये, जस्ट मिक्स करायचं आहे। आणि आता प्लेटमध्ये हे घालून घेऊया। ही कृती अगदी फास्ट करायची म्हणजे आपला ढोकळा छान फुलतो। आता याला थोडंसं इव्हन करून घेऊया, सगळीकडे पसरवून घेऊया आणि स्टीमर मध्ये ही प्लेट ठेवून द्यायची आहे। स्टीमर खूप गरम आहे, लक्षात घ्या। बेताने ही प्लेट ठेवा। यावरती झाकण ठेवायचंय आणि 12 ते 15 मिनिटं हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। इथे 13 मिनिटं झालेली आहेत आणि मी हा ढोकळा पाहते उघडून। पहा, मस्त असा फुलला आहे। याला खाली काढून घेते। सुरीने याच्या कडा सोडवून घेणार आहोत आपण। व्यवस्थित कडा सोडवून घ्यायच्या आहेत। आता एक तडका बनवून घेणार आहोत आपण। तेल घातलेलं आहे, थोडेसे जिरे घालायचे आहेत आणि यामध्ये आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। कढीपत्ता खात नसाल, नाही घातला तरी चालेल। आणि याची खमंग अशी एक फोडणी तयार झालेली आहे। आपला ढोकळा पाहूया। आता गार झालेला आहे ढोकळा। आता प्लेट मध्ये आपण याला काढून घेऊया। बघा किती इझिली निघलेला आहे। अगदी परफेक्ट ढोकळा तयार झालेला आहे, कुठेही तुटलेला वगैरे नाहीये। तुम्हाला जवळून दाखवते बघा, मस्त अशी जाळी तयार झालेली आहे ढोकळ्यावरती। एकदम परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे आणि मस्त असा ढोकळा फुलला आहे।
आता यावरती हा तडका आपण घालून घेऊया। लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे। अगदी मऊ असा ढोकळा तयार झालेला आहे। नेहमीच्या फराळापेक्षा काहीतरी वेगळं करून खायचं असेल तर नक्की हा ढोकळा ट्राय करा। या ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा। चला मी भेटते आता अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये। बाय बाय।